बोलतात की राधा ही कृष्णाची कोण होती, प्रश्न विचारतात राधा कृष्णाची कोण होती, मग त्यांचं कशाला नाव घ्यायचंय, ते कोण आहेत, त्यांचा फोटो घरात कशाला लावायचा आहे. अरे दोन जीवांचा विवाह सोहळा होतो, दोन जीवांचं लग्न होतं, परंतु राधा आणि कृष्ण जर एकच आहे तर त्यांचा विवाह कसा होईल, बरोबर का नाही. ज्यावेळेस समुद्र मंथनामधून मोहिनी अवतार झाला, या मोहिनीकडे पाहताच सगळे देवता या मोहिनीवर भुलले, सगळे म्हणले ही मोहिनी आपल्याला मिळावी, अशी आपली पत्नी असावी. परंतु एकाच देवाच्या डोळ्यामध्ये चांगला भाव आला, कोणता, की ही अशी माझी मुलगी असावी. ही इच्छा सूर्यदेवाने व्यक्त केली आणि सूर्यदेवाला भगवंताने शब्द दिला की तुझ्या पोटी मी जन्माला येईल, पण त्यासाठी तुला तप करावं लागेल. सूर्यदेवताने तप केलं, हजारो वर्ष तप केलं. ते ब्रजभूमीमध्ये बरसाना या ठिकाणी वृषभानू यांच्या रूपामध्ये जन्माला आले. पुन्हा तप केलं, ब्रह्मदेवांना बोलवलं, अरे विष्णू, भगवान विष्णूच्या लक्षात आहे ना माझ्या पोटी जन्म घेणार आहेत. सगळे ते भगवान ब्रह्माजी भगवंताकडे गेले, देवा तुम्ही शब्द दिलेला, हो माझ्या लक्षात आहे, मी पूर्ण करेन. ब्रह्माजी म्हटले हा शब्द पूर्ण करण्यासाठी मी साथीला तुमच्या जोडीला थांबतो. ब्रह्माजी तिथंच थांबले. आज पण बरसाण्यामध्ये गेला तर बरसाण्यामध्ये 3 टेकडे आहेत, ते 3 टेकड्या दुसऱ्या तिसऱ्या काही नाहीत, साक्षात ब्रह्मदेव त्यांचे ते मुख आहेत 3. याच ब्रह्मदेवाने आता भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार, भगवंत म्हटले मला पाहून सगळे देव मोहित झाले ना, मी जिला पाहून मोहित होईल असं रूप घेऊन मी तुझ्या पोटी जन्माला येईल. भगवंतांनी जन्माला यायचंय, मग कसं, आरशामध्ये पाहिलं, आपल्याच रूपाला सजवलंय देवाने, शृंगार केलाय आणि त्या रूपाला पाहून देवच भुलले. असं रूप भगवंताने बरसाण्यामध्ये वृषभानूच्या पोटी येऊन जन्म घेतला, राधा राणीच्या रूपामध्ये. बोल वृषभानू धुलारी की. राधा राणी जन्माला आली. या राधा राणीचा आणि भगवान श्रीकृष्णाचा ब्रह्मदेवाने साक्षात भांडीरवन आहे, भांडीरवन वृंदावन मध्ये जाऊन त्या भांडीरवनामध्ये ब्रह्मदेवाने साक्षात राधा राणी आणि कृष्णांचा विवाह लावलाय. त्यामुळे त्यांच्याविषयी कधीही मुखातून वाईट भाव काढायचा नाही. पहा ना, आपल्या लाडाच्या मुली साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि या ठिकाणी रुक्मिणी मातेच्या रूपात समोर आल्या. किती प्रेम आपलं या मुलींवर असतं, आपल्या पोटचा गोळा किती प्रेम असतं. आणि पहा ना, असाच एका आईचा पोटचा गोळा, लहानशी चिमुकली 3 वर्षाची ती छोटीशी चिमुरडी नाशिक मधील मालेगाव या ठिकाणी. मला सांगा ना, 3 वर्षाच्या मुलीला काय कळतं हो, काहीच नाही कळत. अगदी बोलायला आताशी शिकलेली असते ती. आणि त्या मालेगाव मध्ये 3 वर्षाच्या मुलीला एका नराधमाने अगदी चिरडलं, तिच्यावर अत्याचार केले. बरं, अत्याचार करून थांबला नाही तर तिच्यावर दगड टाकून तिची हत्या केली. आईबापांनी काय स्वप्न तिच्याकडे पाहून पाहिली असतील तिच्यासाठी, माझी मुलगी अशी अशी बनेल, मोठी बनेल, माझं नाव करेल. आणि ज्यावेळेस पांढऱ्या कपड्यांमध्ये लिपटलेला तिचा तो देह आई वडिलांच्या समोर आला, अख्ख्या गावाने हंबरडा फोडला. एवढीशी छोटीशी मुलगी. मला सांगा, आपण या मुलींना शिकवतो, तायड्यांनो नीट राहा, ड्रेस व्यवस्थित घाला, अंग झाका, ओढणी घ्या. कशासाठी, या नराधमांची नजर तुमच्यावर पडू नये म्हणून. मग अशा नालायकांना 3 वर्षाची मुलगी जर कळत नसेल, आता तुम्ही काय सांगणार मुलींना, कोणापासून वाचा. माझी एकच विनंती तुम्हा सगळ्यांना आहे, मुलींना पापाची परी बनवू नका, वडिलांची परी मुलींना बनवू नका, तर शिवरायांची रणरागिणी बनवा. असे अत्याचारी जर समोर आला ना, उभा फाडला पाहिजे असं मुलींना स्वतः समर्थ पायावर उभं करा. आणि सरकारकडे प्रार्थना आहे मला, या नराधमाला सगळे म्हणतात शिक्षा लवकरात लवकर व्हा, लवकरात लवकर झाली पाहिजे, पण अशा नराधमांना शिक्षा करून तुम्ही 12 वर्ष 15 वर्षाची शिक्षा करताय, 20 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा करताय. परंतु जन्मठेपेची शिक्षा होऊन आयुष्यभर त्यांना आपण गरिबांनी आपल्या कमाईतून भरलेला
कर टॅक्स याच्यातून त्यांना आपण पोसायचं का? अशा नराधमांना माझी प्रार्थना आहे की यांना अशी कोणतीही शिक्षा न देता एक तर एका क्षणात फाशी द्या किंवा यांना जनतेच्या स्वाधीन करा. ज्या आईबापांच्या समोर त्यांची मुलगी अशी आली ना, त्या आईबापांच्या स्वाधीन करा. अशा नराधमांना जाग्यावर तशाच दगडींनी ठेचून ठेचून मारलं पाहिजे. तेव्हा त्या छोट्याशा चिमुकलीला न्याय मिळेल. किंवा जाग्यावर त्यांचा एन्काउंटर करा. असं सरकारने एकदा केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित सगळ्या स्त्रिया सगळ्या मुली ह्या नीट राहू शकत नाही. बाबा यांना जर जागे म्हणायचं असेल ना, एकाला तरी अशी शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळं मुलांवर संस्कार करताना अरे सगळ्यांकडे पाहताना ताईच्याच रूपात पहा. वाईट नजर कुणावर टाकू नकोस. शिवरायांची शिकवण द्या. रामप्रभूंची रामायण त्यांना ऐकवा. तेव्हा असे प्रकार पुढे घडणार नाही. तो बाकी पैसा अडका सगळा ठेवा, तो बरोबर येणार नाही. आणि देखावा कुणाला दाखवू नका. मी खूप मोठा आहे, मी खूप मोठा आहे, हा देखावा कुणाला दाखवू नका. चांगुलपणाचा देखावा करण्यापेक्षा कर्म चांगलं करा. कारण कर्म चांगलं त्याचं चांगलंच होतं. देखावा कितीही चांगला असण्याचा केला तरी तो दुःखीच आतमधून राहतो. चांगलं कर्म नसेल तर. चांगला कर्म करणारा झोपडीत सुखी राहतो आणि वाईट कर्म करणारा करोडोच्या बंगल्यात जरी राहिला तरी आयुष्यभर दुःखी राहतो, दिवस रात्र रडत राहतो. त्यामुळे कर्म चांगलं करा, कोणाबरोबर वाईट वागू नका. आणि मुलांना पण विनंती आहे की उगीच मी खूप मोठा आहे ही भावना दुसऱ्यांना दिखावा दाखवू नका. आधी कमवायला शिका आणि मग दिखावा दाखवा. बापाने पैसे देणार, बापाच्या जीवावर दुसऱ्यांना म्हणू नका नाद करायचा नाही. बापाच्या जीवावर म्हणू नका, आईच्या जीवावर करू नका नाद. भावाच्या बहिणीच्या बायकोच्या नवऱ्याच्या जीवावर नाद करू नका. नाद करायचाच ना, स्वतःच्या बळावर नाद करा. स्वतः पायावर उभं राहा, पैसे कमवा, त्याच्यातून पाहिजे त्या गाड्या घ्या, पाहिजे तसे बंगले बांधा. दुसऱ्याच्या जीवावर आईश करू नका. तुमच्याकडे 10 रुपये आहेत ना, तरच 5 रुपये खर्च करा. तुमच्या खिशात काहीच नाही, बापाकडून 10 रुपये आणायचे आणि मुलांना चहा पाजायचा. अशी जहागीरदारी काही उपयोगाची नाही. त्यापेक्षा तेच 5 रुपये जपून जपून ठेवा आणि पुढे त्याच आई वडिलांसाठी चांगलं काहीतरी करा. नाहीतर ऋण काढून सण साजरं करणं बरोबर का नाही? अशाने नाश होतो आपला. असा नाश आपला व्हावा नाही असं वाटत असेल तर बिझनेसमॅन बना. आताची जी मुलं आहेत टपरीवर जातात आईबापांचे पैसे घेऊन आणि त्या भैयाला म्हणतात, भैया दे रे एक वडापाव आणि कटिंग चहा. बरोबर का नाही? अशी आताची मुलं टपरीवर जाऊन त्याच भैयाकडे जाता जाता 1 वर्ष 2 वर्ष होतात. त्या 2 वर्षामध्ये टपरीचं त्या भैयाने मोठं हॉटेल केलेलं असतं. 2-4 फ्लॅट झालेले असतात, जमिनी झालेल्या असतात. त्याच टपरीवर वडापाव आणि चहा विकून आणि हा त्याच टपरीवर 10 रुपये 20 रुपये घेऊन रोज खाणारा असाच उडाण टप्पू बनतो. बिड्या सिगरेट फुकत बसतो आणि तिथं जाऊन मित्रांना सांगतो, अरे ह्या भैयाची जेव्हा टपरी होती ना छोटी तेव्हापासून मी त्याच्याकडे येतोय चहा प्यायला. अरे लाज वाटू दे तुला. त्या भैयाने चहा वडापाव विकून टपरीचं हॉटेल केलं मोठं आणि तू बापाच्या जीवावर तिथं पैसे उधळून आता रस्त्यावर अजून आहेस. त्यामुळे मुलांना सुद्धा विनंती आहे, स्वतःच्या पायावर उभं राहा. लाजू नका. कोणताही धंदा करताना लाजायचं नाही. आपल्या पायावर उभं राहायचंय ना, चहा विका रस्त्यावर उभं राहून, वडापाव विका, काहीही करा, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि त्या स्वतःच्या कमायातून हजारो लाखो करोडो रुपये जमवा. बंगला गाडी करा आणि मग त्या गाड्यांमधून रुबाबात फिरा आणि मग म्हणा माझा नाद कोणी करायचा नाही. त्यामुळे सगळ्यांना प्रार्थना आहे, सगळ्यांनी एकमेकांविषयी चांगली भावना ठेवा. द्वेत कुणाच्याही विषयी मनामध्ये ठेवू नका, कारण द्वेत भाव आपल्याला खाली घेऊन जातो. त्यामुळे सगळ्यांबरोबर चांगलं वागा, चांगलं बोला, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणसाशी माणसाशी माणसासारखं वागा, निर्मळ भाव ठेवा, एवढीच विनंती आहे. आज या सुंदर वातावरणामध्ये आपल्या आबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलंय.
आज 6 दिवस पूर्ण झाले आपण कथा श्रवण करत आहोत. भगवंताच्या सगळ्या लीला आपण श्रवण केल्या. आज साक्षात लक्ष्मीनारायणाचं, भगवान श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा या डोळ्यांनी आपण पाहिलाय. खूप भाग्यवान आहोत आपण. या ठिकाणी या विवाह सोहळा आता झाला. सगळीकडे द्वारकेत सगळ्या या आपल्या घराच्या अवतीभोवती मंगलमय वातावरण झालं. आणि या मंगलमय वातावरणातच आपण आजच्या कथेला विराम देऊया. उद्याची कथा वेगळ्या विषयावर आपण उद्या सुरू करूया.